4 वांगे आले इथे. मस्त असतं इटुकलं पिटुकलं फुलपाखरं होतं. चला आता बागेची सैर करून आला आता आहे ना, पाणी भरून घेते. नमस्ते, नमस्कार. चला मी म्हटलं कढी भाजी बनवा, तर कढी भाजीसाठी दही हे एवढंच आहे आणि ते पुरतं आंबट पण नाही आहे, म्हणून आता कॅन्सल केलेलं आहे. ही जर जास्त असलं ना तर कढी बनवून मी 1-2 दिवसात. चला आता चहा ठेवला, चहा घेते. मनीला 2दा दूध दिलं, सकाळी दिलं. दूध द्यायला गेली तेव्हा पाहिलं ती दही एवढंसं आणि इकडं हे लसूण पण सोलून ठेवलं होतं. आणि इतका म्हणजे हा लसूण ताटलीभर होता, पण याच्यामध्ये ना सगळं काय झालं आहे, तो पूर्ण फुसका झाला, म्हणजे जीवच नाही राहिला त्याच्यामध्ये. हे काय सगळं आणून टाकलं याच्यामध्ये, काहीच नाही त्याच्यामध्ये, पूर्ण गेला आहे तो असा. सकाळी पाणी ठेवलं होतं, पण आंघोळ थंड पाण्यानेच केली, कारण आता पाणी आलं आहे म्हटल्यानंतर म्हटलं मग ते पाणीसुद्धा थोडंसं गरमच होतं, मग थंड पाण्यानेच आंघोळ केली. मग आता काय बनवायचं आता बघत, आता मग ते पिठलं बनवते. आणि कढीचा बेत 2 दिवसांनी ते चुलीवरच करणार होते मी. आता पिठलं काय, एक भाकरी टाकली आणि तव्यावरच पिठलं करून देते याच्यावर. आम्हाला कालपासून एवढासा टिपटिप का होईना पाऊस आहे, नाहीतर पाऊसच नव्हता. चला आता मी आले आहे किचनमध्ये, आणि अर्थात म्हणजे मी चुलीवरच बनवणार आहे, कारण आता मी पाणी पण तापवलं होतं. म्हटलं चूल आहेच पेटती तर बाहेर करावं, पण मला आहे ना ते बटाट्याचं हे बनवायचं आहे, फ्रेंच फ्राईज. त्याच्यासाठी इथं मी अर्धवट गॅसवर शिजून घेते. बाकीच्या स्वयंपाकाची सुद्धा मी तयारी करून घेते, आणि चला बाहेर जाऊया. बटाटे साळून घेतले आणि त्याच्या शेणात जाड पद्धतीने मी तुकडे केलेले आहे. आता हे 2दा धुवून मी कोरडे करणार आहे, म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित तळता येईल आणि कुरकुरत होती. बनवायला अगदी सोपी आणि खायला पण टेस्टी अशी रेसिपी आहे. चला आता हे दुसऱ्यांदा धुवून घेते. आता दुसरे भाजी बनवणार आहे मी, ही कढी भाजीची. तर बेसन पिठामध्ये मी हळद, मीठ आणि तिखट घेतलेलं आहे, आणि ह्यामध्ये आता लसूण आणि मिरच्या आणि जिरं हे वाटून घेणार आहे. आता हे किती शिजले काही, आपल्याला हे 80% शिजून द्यायचं, खूप नाही शिजवायचं. ठीक आहे, बंद करते आणि काढून घेते. चला हे निथळत आहे आणि लाईट येते तोपर्यंत मग हे भजी तरी काढून घेते, म्हणजे बोंड. आणि मला बनवायची आहे कढी, तर भजीची कढी बनवायची आहे, आणि हे बनवायचं आहे मसाला बटाटा फ्राय. चला मग आता बाहेर न्यायचं, म्हणजे सगळ्या गोष्टी वाहून न्यावं लागत आहे. तिथे चूल तर पेटवलेलीच आहे. चला मग आता बोंड काढून घेते मी. ज्यामध्ये कांदा बटाटे नाही आहे असे आपल्याला कांदा बटाटे विरहित असे भजी म्हणजे बोंड. अजून काय करते, थोडं पीठ मारते, कालवते ते थोडं कमी झालं. याच्यामध्ये मी ना बिलकुल सोडा घातलेला नाही. याच्यावरचं कोडा माहिती आहे का तुम्हाला? एवढं तळं त्यात नंदीबैल खेळ, म्हणजे कढईमध्ये तेला हे भजे काढले जातात ना, ते एकठं खेळत असतं, म्हणजे एकठंच तळल्यावर ते खेळतं ना, म्हणजे तळलं जातं, त्यावरून हे कोडाई. एवढंसं तळं त्यात नंदीबैल खेळ. चला किती काढून. एक राहिला हे घेते.
आता हे बोंड तर झाले तळून, पण असं आहे की अजून लाईट नाही आहे मिक्सरमध्ये मिरची वाटायला, नाही तर लगेच कढी बनवून घेतली असती. थांबावं लागेल. चला आता हे बनवून घेते, कारण आता येतं कढईत तर तेल आहेच, कढई तापलेली आहे. हो लाईट आली. चला आता घेते दळून, बाकीचं नंतर करते मी. चला आता लसूण तर मी याच्यामध्ये मिक्सरमध्ये वाटलेला पण आहे, आणि काही आता मी चिरून पण टाकणार आहे. कोथिंबीर थोडी मस्त आंबट झालेले. चला हे भाजीचं मळलेलंच होतं, त्याच पिठामध्ये मी काही केलं हे दही मिक्स केलेलं आहे छान. तर तेल टाकते थोडंसं, मोहरी जिरे तर टाकलेलेच मी आधी. चला आता हा जो मिरची लसूण आणि जिरे हे वाटलेलं आहे ते मी घेते टाकून. कढीपत्ता, हा जो लसूण आहे ना तो पण घेते टाकून, आणि त्याचबरोबर कोथिंबीर. छान झालं आहे. आता यामध्ये हिरवी मिरची टाकली, त्याच्यामुळे मी केला तिखट तर टाकत नाही आहे. छान आंबट अशी मस्त झालेली. साखर. चला आता ही कढी तर झाली, नंतर शेवटी मी मीठ टाकणार आहे. चांगली उकळी आली का मग छान अशी उरलेली कोथिंबीर. वाव, काही कॉम्बिनेशन आहे भारी, मस्त दिसते एकदा. आणि हे झाल्यानंतर आता इकडं कढईत तेल आहेच आहे, हे उतरून घेऊन मग मी ती मसाला बटाटा फ्राय करणार आहे. पडलं होतं, पुन्हा पावसाला सुरुवात झाली. अगदी झिमझिम आहे, काही दिसत पण नाही आहे की नाही याच्यातून बघा, काही दिसत पण नाही. नुसता आवाज येतोय पानांवर, त्याच्यावरून कळतं आहे की पाऊस चालू आहे. आणि त्यातले त्यात माझं हे छान असं चुलीवर स्वयंपाक चालू आहे. सगळं आता जाळ घातलेला आहे, आणि आता मस्त उकळलं का ते भजी देते सोडून, मीठ घालते आणि मग भजी देते सोडून मस्तपैकी. आणि पुढचं हे मसाला बटाटा बनवून घेते. मस्तपैकी उकळी आलेली. याच्यामध्ये मीठ आणि लगेच भजी टाकून घेते, म्हणजे मग ते भजी पण छान होऊन जाते. चवीपुरतं मीठ आणि लगेच उतरवते मी. याच्यामध्ये जे भजी आहे ते सोडून देते. आता हे जे भजी आहे ना, मस्त ह्या भज्यांमध्ये कढी जाईन आतमध्ये, आणि इतकी भारी लागेल. चला मग अशी कढी भाजीची रेसिपी बनवली. आता आहे ना बटाटा मसाला बनवून घेते. असं जाळ केलं का पुन्हा मागं घ्यावं लागतं जाळ, आणि पुन्हा फुकत बसावं लागतं. त्याला झालं आहे, याला घरात नेऊन ठेवते, असं करते. कॉर्नफ्लॉवर आणलेला आहे मी. आणि आता त्याच्यामध्ये काय करते, लाल तिखट घेते टाकून, छान असं सगळीकडं पसरलं जाईल. थोडंसं मीठ, हे मी थोडेसे शिजवून घेतले होते ना, सगळे नाही शिजवले जसं. आता याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकते मी. आता अंदाज पंचच करायले, तेही पहिल्यांदाच करते. चोळून घेते याला. आता हे मस्तपैकी काय झालेलं आहे, तेल छान झालेलं आहे. फ्रायला टाकते, आणि चाट मसाला हा नंतर टाकते. हे छान तळून घेते.
कुरकुरीत होऊन देते. चला मी हे एकदा तळून घेते, दोनदा तळून घेणार आहे. तर पहिल्यांदा हे झालेलं आहे एकदा, तर हे करते काढून घेते. दुसरं टाकून घेते. वाचतानाच कशी कुरकुरीत झालेली वाटतं तरी. आता हे काढून घेते. आता हे आहे, हे पुन्हा सगळे तळून घेते. आता तात्पुरतं घेते काढून याच्यात. कसा आवाज आला पहिला. आता हे पहिले टाकले होते डबल, ठीक असे टाकू. बघा पावसाला पुन्हा सुरुवात. वा कसा आवाज येते. चला आता हे घेते काढून. गरम गरम खायला छान वाटतं, कारण कसं आहे नंतर मऊ होऊन जातात. कुरकुरीत आता आहे तर घ्यायचं खाऊन. आणि टोमॅटो केचप बरोबर आता ह्याच्यावर मस्त मी काय करते, चाट मसाला भरभरते. चाट मसाला टाकून घेतला आहे थोडासा, टाकते छान होतं. चला आता हे आपला मसाला जो आहे ना, मसाला बटाटा फ्राय छानपैकी झालेले आहे. चला आत्ता पावसाला सुरुवात झाली. इकडं माझा स्वयंपाक पण झाला. आता हे सारं उचलते, घरात घेऊन जाते आणि बाहेर बसून मस्त जेवणाचा आनंद घेते.